नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. बंडगरवाडी तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडणार संजय काका पाटील. कवठेमहांकाळ शहरवासियांबरोबरच शेतीच्याही पाण्याचा प्रश्न मिटणार. कवठेमहांकाळ शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या बंडगरवाडी तलावात तातडीने पाणी सोडण्याचे आदेश माजी खासदार संजय काका पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. सांगली येथील वारणालीच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत संजय काका पाटील यांनी बंडगरवाडी तलावात पाणी कमी पडू नये, तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडा अशा सूचना केल्या. कवठेमहांकाळ शहराचा पाणी प्रश्न मिटवणारी बहुप्रतीक्षित बंडगरवाडी पाणी उपसा योजना ज्या बंडगरवाडी तलावावर आहे त्या तलावात उन्हाळ्यात पाणी कमी पडण्याचे दुर्भिक्ष होते. याशिवाय म्हैसाळ, करोली, म्हैसाळ एम, रामपूरवाडी, कुकटोळी, अग्रण, धुळगाव, सराटी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला या तलावाचा फायदा होतो. कवठेमहांकाळ शहरासाठी पाणी उपसा झाल्यानंतर आपल्या शेतीला पाणीपुरवठा कमी होईल अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील यांनी वारणाली येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी विशेष बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी या तलावात तात्काळ पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय भविष्यातही कुठल्याही परिस्थितीत कवठेमहांकाळ शहरासाठी पाणी उपसा झाल्यानंतर सुद्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी पडू नये याबाबतच्या सूचना केल्या व या संदर्भात नियोजन करण्यासाठी लवकरच पाटबंधारे विभागात विशेष बैठकीचं आयोजन करण्याच्याही सूचना केल्या. याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या बऱ्याच वर्षापासून कवठेमहांकाळ शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित होता. माजी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे कवठेमहांकाळ नगरपंचायतीची सत्ता आल्यावर त्यांनी व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कवठेमहांकाळ शहराचा पाणी प्रश्न येत्या कायमचा मिटवला जाईल असे आश्वासन जाहीरपणे दिलं होतं. माजी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याकरिता केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेतून बंडगरवाडी पाणी योजनेचा प्रस्ताव मांडून त्याकरिता 60 कोटी इतक्या भरीव निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीनुसार निधीस मंजुरी देऊन काम सुरू करण्यात आलेलं होतं. माजी खासदार संजय काका पाटील व प्रभाकर पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बंडगरवाडी पाणी योजना पूर्णत्वास येऊन त्याची तांत्रिक तपासणी सध्या पूर्ण झालेली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यामुळे कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊन शहराकरिता मुबलक पाणी उपलब्ध असणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वामुळे संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या साक्षीने कवठेमहांकाळ शहरवासियांची स्वप्नपूर्ती पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. तसेच सर्व नागरिकातून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. यासोबतच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी कमी पडणार नसल्याबाबतच्या निर्णयामुळे शेतकरीही समाधान व्यक्त करत आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.